नमस्कार मित्रांनो, मी नैसर्गिक शेती सल्लागार महेश दिनकर सावंत आज कासारडा सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुका येथे आलेलो आहे। कशानिमित्त तर येथे आंबा काजूंची फळबाग लागवड झालेली आहे आणि आज 3ऱ्या ते 4थ्या वर्षाची लागवड तुम्हाला माझ्या मागे दिसते आहे। काजूचं रोप आहे, पण ह्याच्या ज्या आता अनावश्यक फांद्या आहेत यांची छाटणी करायची आहे। तर ती छाटणी कशी करायची, तर महत्त्वाचं आहे की कुठच्याही झाडाला आकार देताना सुरुवातीच्या 1-2 वर्षामध्ये 2 ते 2.5 फूट त्याचा खोड बुंदाच राहिला पाहिजे। त्याच्या खाली येणाऱ्या सर्व फांद्या ह्या आपण छाटून टाकायच्या आहेत, कारण त्या फांद्या पुढे जाऊन त्या झाडाचा विस्तार जेव्हा वाढतो तेव्हा खाली आपल्याला मशागत करायला त्रास होतो आणि त्यामुळे त्या झाडामध्ये किडी आणि रोगांचा आणि बुरशीजन्य आजारांचं प्रमाण जास्त राहते। तर त्यासाठी ह्या खाली ज्या दिसतात आहेत त्या सगळ्या फांद्या खाली गेलेल्या जमिनीवर पसरणाऱ्या फांद्या सगळ्या काढून टाकायच्या, जेणेकरून हे झाड वर वाढत जाईल। तर आता ह्या झाडाची आपल्याला छाटणीला सुरुवात करायची आहे। तर छाटणी करायची फांदी कशी निवडायची, तर ह्याचा पूर्णपणे आकार बघता ह्या ज्या खाली फांदी जी गेली आहे ही फांदी सरळ बुंध्याजवळ पकडायची आणि ती छाटून टाकायची आपल्याला। मग तो बुंधा कुठे आहे तो बघायचा आणि तिथे त्या फांदीला दाखवा मला, सरळ छाटून टाकायची। म्हणजे काय झालं, हा बघा, हा खाली पूर्ण आता भाग मोकळा झाला, जेणेकरून मशागत करायला खूप बरं पडेल आणि हे झाडाचा आकार हवा तसा वाढेल। आंबा लागवड झाल्यानंतर 1-2 वर्षात त्यांची जर आपण व्यवस्थित छाटणी म्हणजे त्यांना योग्य आकाराची छाटणी केली तर हे जे आता बघताय तुम्ही, हे 2 वर्षाचं झाड आहे आणि ते जमिनीपासून बघा त्याला कोणताही आकार नाही देत गेल्यामुळे त्याचे पूर्ण आज विस्तार झालेला आहे। पण ह्याला आता छाटणी करून आपण योग्य आकार देऊन पुढच्या वाढीसाठी याला मोकळं करूया आणि त्यानंतर त्या झाडाची ग्रोथ आपण पुढच्या वर्षी बघूया, 1 वर्षात याचा काय फरक पडतो तो। हे मगाचं झाड आपण आता छाटणी केल्यानंतर बघा त्याला किती मस्त आकार आला, कारण खोड खाली मोकळा राहायला पाहिजे, खालचा हा भाग मशागतीसाठी मोकळा राहायला पाहिजे। त्यामुळे आपल्या कामगारांना तिथे फिरताना, खत घालताना, सिंचन करताना आणि दिवसाच्या 2 वेळा पूर्व आणि पश्चिमेला सूर्य असताना त्याच्या मुळावर पूर्णपणे सूर्यप्रकाश पडला पाहिजे, जेणेकरून तिथे जे काही सुप्त अवस्थेमध्ये यावेळी पालवी मोहर नसतो त्यावेळी सुप्त अवस्थेमध्ये जे तुडतुडा, थ्रिप्स यांच्या ज्या किडी राहतात त्या खोडाच्या बुंध्यामध्ये आणि जमिनीमध्ये, तर थेट ऊन पडल्यामुळे खाली जर मोकळं असेल तर ऊन पडणार ना पूर्व आणि पश्चिमेचं, आणि त्यावेळी ते नैसर्गिक निर्जंतुकरण, कळलं काय, तर ते होत असते आणि त्यानंतर मोकळी हवासुद्धा आतमध्ये खेळती राहते। धन्यवाद।